नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो किसान सन्मान निधीच्या 8व्या हप्त्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, अखेर 8व्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार, आता ते तारीख ठरलेली आहे आणि ते पैसे आता कधीपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। तर चला आजची ही माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधव सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। राज्य सरकारने निधी वितरणाबाबत मोठी घोषणा केली असून फेब्रुवारी 2026 अखेरपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची दाट शक्यता होती। मात्र यावेळी हप्ता मिळवण्यासाठी सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा तांत्रिक बदल केला आहे, जो प्रत्येक शेतकऱ्याने समजून घेणे गरजेचे आहे। राज्याच्या कृषी विभागाने 8व्या हप्त्याच्या वितरणासाठी अर्थ विभागाकडे आवश्यक निधीची मागणी केली होती। पुरवणी मागण्या मंजूर। डिसेंबरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात या योजनेसाठी लागणाऱ्या निधीला मंजुरी मिळाली आहे। यामुळे सरकारकडे आता पुरेसा निधी उपलब्ध नसून वितरणासाठी कोणतीही तांत्रिक अडचण उरलेली नाही। डीबीटीद्वारे वितरण। मित्रांनो, 2000 रुपयांची ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केली जाईल। आचारसंहितेचा अडथळा नाही। सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असले तरी ही योजना जुनी असल्याने हप्ता वितरणावर आचारसंहितेचा कोणताही अडथळा येणार नाही। ॲग्रीस्टॅक नोंदणी आता याशिवाय पैसे मिळणार नाहीत। शेतकरी बांधवांनो, हा सर्वात महत्त्वाचा बदल आहे। सरकारने आता हप्ता मिळवण्यासाठी एक नवीन नियम कडक केला आहे, युनिक फार्मर आयडी। ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करून आपला युनिक फार्मर आयडी मिळवला आहे, केवळ त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता दिला जाणार आहे। याचा उद्देश शेतीचा अचूक डेटा संकलित करणे आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवणे हा यामागचा हेतू आहे। नोंदणी कशी करावी? तर मित्रांनो, जर तुम्ही अद्याप नोंदणी केली नसेल तर खालीलपैकी एक पर्यायाचा वापर करा। नंबर 1, मोबाईलद्वारे स्वतः शेतकरी आपल्या मोबाईलवरूनच स्वतः अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकतात। नंबर 2, सेवा केंद्र। आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, CSC सेंटर किंवा महा ई सेवा केंद्रात जाऊन नोंदणी करू शकतात। नंबर 3, फायदा काय? तर नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक युनिक फार्मर आयडी प्राप्त होईल, जो की तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल।